फेब्रुवारी संपला तरी 8वा हप्ता जमा झाला नाही म्हणून सरकार बहिणीला गिफ्ट देणार। नाराज झालेल्या बहिणीला खुश करण्यासाठी सरकार आता बहिणीला 13,000 रुपये आणि एक साडी देणार आहे। हे 13,000 आणि एक साडी सर्वच बहिणींना मिळणार नाही, यासाठी एक वेगळा नियम आहे। मार्च महिना सुरू होता क्षणी बहिणींसाठी गोड बातमी आली। बहिणींनो, काळजी करू नका, मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवलेले आहेत। 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोचणार आहे। आणि काळजी करू नका, हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल, त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे। आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे। त्यामुळे ही योजना केली तर ती बंद होणार नाही, हा देखील विश्वास मी देतो। मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा, फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला नाही म्हणून टेन्शन मध्ये आलेल्या बहिणींनी कुठलीही चिंता करू नका, डायरेक्ट डीबीटी करण्यास सुरुवात झाली आहे। आदिती ताईंनी दिली माहिती। आता भगिनींना मला आश्वासित करायचंय, आता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। बहिणींना आता आनंदी आनंद झालाय। 3,000 रुपये अधिक 13,000 आणि अधिक एक साडी मिळणार आहे। फक्त हा नियम पाळा। नियम लावल्यामुळे महिला नाराज झाल्या होत्या। महिला म्हणत होत्या हे नियम लावू नका, ते नियम लावू नका, पण त्यांना खुश करण्यासाठी आता डायरेक्ट 13,000 रुपये आणि एका साडीचं वाटप होणार आहे। खूप नाराज झाल्या होत्या महिला, पण आता त्यांना महिला दिनाचं औचित्य साधून मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे आणि आता कोणतेही नियम राहणार नाही। पण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही। माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या, कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत। नियम फार कमी आहेत अशी मुख्यमंत्र्यांनी गुड न्यूज दिली। सर्व नियम आता काढलेले आहेत। बहिणी आता डबल खुश। आजपासूनच फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रित पैसे 3,000 रुपये जमा झालेले आहेत। पहिला मेसेज पडलेला आहे, 3,000 जमा झाले। 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात हे हप्ते आज जमा होत आहेत। 10 लाख लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण एका दिवशी होतंय। लाडक्या बहिणीला आज आनंदी आनंद झालाय। बहिणीला आता 13,000 रुपये लगेच मिळणार। हे 13,000 रुपये सर्वच बहिणीला मिळणार नाही, यासाठी एका नियमात तुम्हाला बसणं गरजेचं आहे, तरच तुमचं त्या यादीत नाव येईल आणि मग तुम्हाला 13,000 रुपये आणि एक साडी मिळेल। अन्यथा फक्त 3,000 रुपये मिळतील। त्यासाठी नियम लक्षपूर्वक जाणून घ्या। तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय, कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं, हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाही। फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे, त्याचं वेळापत्रक देखील आलेलं आहे। दररोज 6 जिल्हे घेण्यात येणार आहेत आणि तब्बल येणाऱ्या 3 ते 4 दिवसात 5 दिवसात सर्व बहिणींना गिफ्ट सहित पैसे मिळणार आहेत। याची माहिती आदिती ताईंनी दिली। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या, त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। लाडक्या बहिणी डबल खुश। आता हप्ता उशीर झाल्यामुळे नाराज झालेल्या बहिणांना खुश करण्यासाठी आता 8,000 रुपये अधिक 2,000 रुपये अधिक एक साडी अधिक 3,000 असे तब्बल 13,000 आणि एक साडी मिळणार आहे। आता हे 8,000 रुपये फक्त 14 जिल्ह्यात वाटप होते, सोबत अधिकचे 2,000 रुपये। उशीर झाल्यामुळे बहिणी नाराज होत्या, पण आता 13,000 रुपये देण्याचा निर्णय झालाय, प्लस एक साडी मिळाल्यामुळे बहिणी आता प्रचंड खुश होणार आहे। पहिला मेसेज पडलेला आहे, 3,000 रुपये जमा झालेले आहे। आता उरलेले फक्त 10,000 रुपये येणे बाकी आहे। फक्त हे 10,000 रुपये येण्यासाठी तुम्हाला एक नियम पाळावा लागणार आहे। कोणता तो नियम आहे, कोणत्या नियमामध्ये बसल्यानंतर तुम्हाला हे गिफ्ट मिळणार आहे, संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज जो आहे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा होत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये गिफ्टचं वाटप सुरू झाले, कोणत्या जिल्ह्यात साडी मिळणार आहे, लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। हा व्हिडिओ जर पाहिला नाही तर फक्त 3,000 रुपये मिळतील आणि बाकीच्या महिलांना साडी अधिक 10,000 रुपये मिळतील, पण तुम्हाला फक्त 3 मिळतील आणि मग तुम्ही नाराज व्हाल, तुम्ही नाखुश व्हाल। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहणं आता गरजेचं आहे। मार्च महिना सुरू झाल्या बहिणींसाठी खूप मोठ्या खुशखबरी आलेल्या आहेत।
लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र देण्याचा निर्णय झालाय। आज महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 6 जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत आहेत। पात्र महिलांच्या नावाची यादी प्रशासनाने तयार केली असून ती यादी प्रत्येक बँकेला पाठवण्यात आलेली आहे। या यादीनुसार 6 जिल्ह्यामध्ये आज प्रत्येकी 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील। त्यातच एक गोड बातमी आली की आता गिफ्टचं वाटप देखील होणार आहे। या कोणत्या 14 जिल्ह्यात गिफ्टचं वाटप होणार आहे, सोबत साडीचं वाटप कशा पद्धतीने होणार आहे, संपूर्ण सविस्तर मिळणार। आता लक्षपूर्वक पहा की कोणते 6 जिल्हे आज निवडले जातील। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं असेल तरच तुम्हाला आज पैसे मिळतील, अन्यथा मग उद्याच्या यादीमध्ये तुमचं नाव जाणार आहे। आता सर्वांना ठाऊक आहे महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत, ज्यामध्ये अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग। प्रत्येक विभागातून एक जिल्हा प्रशासनाने निवडलेला आहे। आता सुरुवात करूया पुणे विभागापासून। तर पुणे विभागात पहिला जिल्हा जो निवडला गेला आहे, ज्यात सगळ्यात आधी पैसे बहिणींच्या खात्यात येतील, तो जिल्हा आहे कोल्हापूर। आता जे बाकीचे जिल्हे आहेत उर्वरित पुणे विभागातील, ज्यामध्ये पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर, तर यामध्ये उद्या किंवा परवा पैसे जमा होतील। पण आता गिफ्टचं वाटप जे आहे, म्हणजे 13,000 रुपयाचं जे टोटल गिफ्ट आहे, तर ते 14 जिल्ह्यात वाटप होत आहे आणि एक साडीचं वाटप पूर्ण राज्यभरात होत आहे। फक्त एका नियमानुसार याची यादी तयार झाली। त्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं हे शेवटी सांगणार आहे। दुसरा विभाग आहे पहा, नाशिक विभाग। नाशिक विभागामध्ये जिल्हे येतात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर। तर यामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा जो आहे अहिल्यानगर, त्याला आज निवडण्यात आलेला आहे, ज्यामध्ये बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील। गिफ्टचं वाटप जे आहे त्यासाठी वेगळा नियम आहे आणि साडीच्या वाटपासाठीचा नियम शेवटी सांगतोय। पुढचा विभाग आहे पहा, नागपूर विभाग। नागपूर विभागात 6 जिल्हे येतात, ज्यामध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर। तर यामधील चंद्रपूर जिल्ह्याची निवड ही सर्वात आधी करण्यात आलेली आहे। पूर्वीचा हप्ता या जिल्ह्यामध्ये लेट गेला असल्यामुळे इथे सगळ्यात आधी याची निवड होताना दिसत आहे। पण आता 14 जिल्ह्यामध्येच वाटप होणार बोनसचं आणि साडीचं, त्यासाठीचा नियम पुढे सांगतोय 5 जिल्ह्यामध्ये, ज्यामध्ये सांगितलं आपण। पुढचा विभाग आहे पहा, कोकण विभाग। कोकण विभागात एकूण 7 जिल्हे येतात, ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी। तर यामध्ये सिंधुदुर्ग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा आहे। तर यामध्ये आज पैशाचं वाटप होत आहे, प्रत्येकी 3000 रुपये आज त्या ठिकाणी वाटप होणार आहे। पहिला मेसेज पडलेला आहे। ही प्रक्रिया आज पूर्ण दिवस आणि रात्रभर त्या ठिकाणी चालणार आहे। 48 तासाच्यात पैसे इथे जमा होण्याचे आदेश देण्यात आले आहे। पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर, म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद। यामध्ये 8 जिल्हे येतात, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना आणि धाराशिव। तर यामध्ये हिंगोली जिल्ह्याची निवड ही आज करण्यात आली आहे। उर्वरित 7 जिल्ह्याला वाट पाहावी लागणार आहे। शेवटचा विभाग अमरावती विभाग। तर अमरावती विभागामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आहे वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला। तर यामध्ये अकोला या जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आले, ज्यामध्ये आज बहिणीला पैसे जमा होतील। बाकीच्या जिल्ह्याला 2 दिवस वेटिंग करावं लागणार आहे। सांगितलेल्या जिल्ह्यांना 24 ते 48 तास पैसे जर जमा झाले नाही तर तुम्ही काय करायचं आहे ते पुढे सांगतो। माहिती काळजीपूर्वक ऐका, कारण की आता माहिती आहे 8000 रुपये बोनसची आणि एका साडीची। आता पहा कशा पद्धतीने याचं वाटप होतंय। तर टोटल 13,000 रुपये तुम्हाला येणाऱ्या 8 दिवसाच्या आत जमा होणार। आता 3000 रुपये हे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याचे होणार। सोबत आता 10,000 रुपये कशाचे होणार, तर 8000 रुपये जे आहे तर हे तुम्हाला एका रेशन कार्डच्या योजनेअंतर्गत मिळणार आहे। 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आता रेशन कार्डवर, केशरी रेशन कार्डवर प्रति लाभार्थी 170 रुपये दरमहा वाटप करण्याची योजना सरकारने सुरू केली आहे। आता हे जिल्हे कुठले असणार आहे यामध्ये, तर लक्षपूर्वक ऐका। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ। तर हे 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत। तर इथे केशरी रेशन कार्डवर प्रति लाभार्थी 170 रुपये वाटप सुरू झालेलं आहे। तर जर तुमच्या घरामध्ये 4 सदस्य असतील तर 170 गुणिले 4 जर केलं तर ते होतात 680 रुपये, आणि 680 गुणिले 12 जर आपण केलं तर ते तब्बल 8100 ते 8130 रुपये होतात। तर म्हणजे एका दृष्टीने 4 कुटुंबात जर तुमचं कुटुंब असेल आणि तुम्ही या 14 जिल्ह्यात असाल तर तुम्हाला वर्षाला 8000 रुपये इथून पुढे मिळतील। त्यासाठी तुमचं केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे आणि तुम्ही सांगितलेल्या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये असणार आहे। तर याच्याविषयी अजून डिटेल माहिती लागत असेल तर कमेंट करा, याचा GR देखील आम्ही तुम्हाला पाठवू। पुढची महत्त्वाची योजना 2000 रुपये आता कशाचे मिळतील, 8000 झाले, त्यानंतर 2000 आणि नंतर साडी। आता पहा 2000 जे आहे
तर ते नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आता निर्गमित होणार आहे। PM किसान सन्मान निधीचा जो 19वा हप्ता आहे, ज्याचं वाटप 2 दिवसापूर्वी संपुष्टात आलेलं आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे नमो शेतकरी योजना, खास शेतकऱ्यांसाठीची, ज्या बहिणींच्या नावे शेतजमीन आहे आणि ज्यांनी नमो शेतकरीचा फॉर्म भरलाय त्या बहिणींना आता 2000 रुपये मिळणार आहे। आता त्यासाठीची जी अपडेट आहे ती पुढे तुम्हाला सांगण्यात येईल। पण साडीचं वाटप होतंय, ज्या बहिणींकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे अशा राज्यातल्या 24 लाख कुटुंबाला एका साडीचं वाटप होणार आहे। एक रेशन एक साडी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या अंतर्गत तुम्हाला एक साडी दिली जाणार आहे, जिची किंमत 350 ते 400 रुपयाच्या दरम्यान असते आणि ही साडी तुम्हाला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटप होणार। यासाठी तुमचं रेशन कार्ड अंत्योदय असणं गरजेचं आहे आणि तुमच्या रेशन कार्डची KYC केलेलं यासाठी बंधनकारक आहे। जे वस्त्रोद्योग मंत्री आहे सावकारे साहेब, तर यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये 10 महिलांना वाटप करून या योजनेचा शुभारंभ केलेला आहे। नक्कीच तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यामध्ये अंत्योदय रेशन कार्डाचा साडी वाटपासाठी तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये विचारणा करू शकता। ही साडी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, त्याविषयी अजून तुम्हाला माहिती देऊ। याचा GR देखील आलेला आहे, शासन निर्णय देखील आलेला आहे। तर अशा प्रकारे बहिणीला, लाडक्या बहिणीला 3000 अधिक 8000 अधिक 2 आणि अधिक साडी असे तब्बल 13000 आणि एक साडीचं वाटप अशा प्रकारे होणार आहे। आता हे पैसे वेगळ्या पद्धतीत मिळतील, काहींना वर्षभर मिळतील, पण नक्कीच एका कुटुंबात एखादी लाडकी बहीण असेल तर या सर्व योजनांचा लाभ तिला त्या ठिकाणी घेता येणार आहे। ते नक्कीच एक आनंदाची बातमी होती, म्हणून ती चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेअर केलेली आहे। तर अशाच माहितींची वेगळ्या माहितींविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जास्तीत जास्त माता भगिनीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।